बघा मैत्रिणींनो, आता इथे ब्लाऊज माझे हे टीच करून झालेले आहे. तर तुम्ही खाली बघू शकता किती पसारा झालेला आहे. इकडे बघू शकता ह्या ठिकाणी ब्लाऊज आपल्याला अजून टीच करायचे ते साड्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता या पद्धतीचे बघा भरपूर सारे ब्लाऊज आपल्याकडे टीचिंगला पेंडिंगचे सुद्धा पडलेले आहेत. आता हे लेटेस्ट असे आलेले आहेत. तर बघू शकता ह्या पद्धतीने आता हे 2 ब्लाऊज सुद्धा आपल्याला टीच करायचे आहेत. तर बघा आता दिवाळी आलेली 8 दिवसावरती आणि खूप कामाचा लोड आहे आपल्याकडे. तर बघा काम आता मी साधारणतः ब्लाऊज शिवून झालेत माझे, ते कस्टमरला दिले गेलेले आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता इतका पसारा आहे. आता हे साफसफाई करायची. तर टेलरिंगचं काम म्हणजे खूप असं सोपं नाहीये. खूप मॅनेजमेंट करावं लागतं, खूप धावपळ करावी लागते, खूप हार्ड वर्क आहे. खरंच मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज एखाद्या टेलरकडे टाकता, कुणाकडेही टाका तुम्ही, ज्या टेलरकडे टाकता तर त्याच्या कष्टाचं फळ तुम्ही देत चला. नाहीतर प्रत्येक वेळेस एखादा कस्टमर आपण गेल्यानंतर काय होतं, कस्टमर आल्यानंतर की ₹10 कमी करा, ₹50 कमी करा, ₹20 कमी करा. त्या एका ब्लाऊज पाठीमागे किती मेहनत लागते आम्हाला. कट करा, छोटे छोटे तुकडे तयार करा, त्याच्यापासून ते पार्ट जोडा, त्याच्यानंतर संपूर्ण ब्लाऊज हा अगदी परफेक्ट असा तयार करतो आम्ही. आणि प्रॉपर ज्यावेळेस तुम्ही घातल्यानंतर त्याला साडीला आणि तुम्हाला इतका सुंदर असा ब्लाऊजमुळे लुक येतो. तो कशामुळे येतो? टेलरमुळे येतो. शिलाई ज्या टेलरची जशी असेल, ज्या एरियामध्ये जो टेलर काम करत असतील त्या एरियामध्ये जशी त्या टेलरची शिलाई असेल तर त्याच्या मोबदला तुम्हाला खरंच द्यायला पाहिजे. कारण तुम्ही बघू शकता रात्रंदिवस मेहनत करावी लागते त्याच्यामध्ये, खूप हार्ड वर्क आहे. तर बघा आता मला हे इतका पसारा आवरायचं, माझ्या तोंडावरती 12 वाजलेले असते. तुम्ही बघू शकता दिवाळीचं सीझन चालू झालेलं आहे आणि कामाचा प्रचंड लोड आहे आपल्यावरती. तर असं असतं टेलरिंगचं काम.